हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय बॅक चॅनेल. आज ना मी किचनमध्ये आले आणि आज विकेंड असल्यामुळे ना भाज्या बऱ्यापैकी संपल्या होत्या. तशा भाज्या म्हणजे सोयाबीन, वाळलेली मेथी प्रत्येकाच्या घरात असतात. बेसन पीठ म्हणजे पिठलं करण्यासाठी. पण आज ना मला अचानक धपाटे बनवण्याची आठवण आली. म्हणलं चला आता बरेच दिवस झाले खाल्ले पण नाहीत ना. ह्याची म्हणजे धपाट्याची ना डिटेल रेसिपी मी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर, जाऊन मिनी ब्लॉग नक्की बघा. मी ना तुमच्यासोबत आहे ना एक गोष्ट शेअर करते माझ्या माहेरची, म्हणजे ना माझ्या आईची. सो धपाटे म्हणलं ना की धपाट्याचं कुणी नाव जरी काढलं ना की मला पहिली माझ्या माहेरची आठवण येते. म्हणजेच ना मला माझ्या आईची आठवण येते. कारण आहे ना धपाटे बनवण्याच्या बाबतीत ना मी ना अगदी माझ्या आईची कॉपी करते. जशी माझी आई धपाटे बनवायची ना अगदी तंतोतंत मी तसेच धपाटे बनवते. पण तरीही माझ्या आईच्या हाताला जी चव आहे ना ती माझ्या हाताला येत नाही. माझी आई काय करायची माहिती आहे का, चुलीवर धपाटे बनवायचे आणि चुलीवर धपाटे बनवल्यानं त्याची चव आहे ना आहा हा अप्रतिम. आणि तिथल्यात माझी आई काय करायची, म्हणजे आमचं ना घरचं दही असायचं. माझी आई घरी दही बनवायची, त्याच्यामुळे आमचं ना घरचं दही असायचं गावी. माझी आई चुलीवर धपाटे बनवायची. समोर आहे ना माझ्या बहिणींना, भावंडांना, म्हणजे आम्ही तिघं जण आहेत ना, आमच्या तिघांना तिच्या समोर बसवायचे आणि ना आम्हाला लगेच धपाटे खायला द्यायची. आणि जेव्हा आई धपाटे बनवते तेव्हा दही, धपाटे आणि ठेचा, आहा खरंच खूप भारी. आणि त्यातले त्यात आईच्या हातचे धपाटे म्हणलं ना तर काही विषयच नाही. सो मला धपाटे बनवायचा एवढा कंटाळा होता ना, मी आता 2 भागात विभागणी करते. धपाट्यांचे जे उंडे असतात ना ते बघते किती होतील किती नाही किती होतील. म्हणजे ना तसं केलं ना तर आपल्याला एक नवीन उत्साह येतो की नाही चला आता 2च राहिलेत, चला तेवढे करूया. 1च राहिलंय, चला आता तेवढे करूया. आणि ना हे जे धपाटे आहेत ना मी अगोदरचा म्हणजे जो धपाटा मी तव्यावर भाजते ना तो धपाटा आणि त्याची थोडाफार भाजल्यानंतर ना त्याच्या आधीचा भाजलेला धपाटा पण मी त्याच्यावर लगेच 2 धपाटे ठेवून भाजून घेते. असं केल्याने ना मी माझ्या आईला असं विचारलं होतं की तू असं का करते, तर ती बोलली की अशाने धपाटे मऊ होतात. सो मी पण आहे ना 90% तर तिची कॉपी करायचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझी आई आहे ना तेल आणि तेलात आहे ना थोडंसं पाणी मिक्स करायची, जेणेकरून तेलाची बचत होईल. धपाट्याला खूप जास्त तेल लागतं ना. माझी आई आणि आजी दोघी पण अशाच करायच्या. सो मला ना म्हणजे त्यांची खूप आठवण येते. खूप कधी वाटलं नव्हतं की ना म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे हे माहीत होतं की लग्न झाल्याच्या जर मी कधी गावी गेलेस ना, माझं गावी ना इकडे जास्त जाणं होत नाही. जर कधी गेलेस ना तर मी माझ्या आईला सांगेन की आई मम्मी माझ्यासाठी धपाटे बन. तर ना काही जण आहेत ना धपाटे हे बेलण्याने लाटतात सुद्धा. तर ना चला मला आपण बघूया येतात का कसे. सो मी बेलण्याने धपाटे लाटले. असं म्हणजे जेव्हा मी लाटले ना तेव्हा मला असं वाटलं की हा चांगले आलंय. पण जेव्हा मी तोच धपाटा भाजून बघितलं ना बिलकुल मऊ झाला नव्हता, एकदम असं कडक. आणि आपण जे पाणी घेऊन धपाटा थापतो ना तो धपाटा असा मऊ होतो. सो आणि हा धपाटा बेलण्याने लाटतो त्याच्यामुळे पाणी घेता येत नाही, पाणी घेऊन असं थापता येत नाही. त्याच्यामुळे हा धपाटा काही एवढा खास नाही झाला. सो जो धपाटा आपण हाताने करतो ना तोच धपाटा बेटर असतो. आणि ना आता एक लास्ट शेवटचा उंडा राहिला होता. कोणाकोणाला असं होतं जेव्हा शेवटचं एक चपाती किंवा शेवटची एक भाकर किंवा प्रत्येक शेवटच्या काही गोष्टींना जे शेवट होतं ना तर त्याला ना असं थकवा आल्यासारखं होतं किंवा ही गोष्ट नकोशी वाटते किंवा खूप कंटाळा आल्यासारखं होतं. कोणाकोणाला असं होतं. तर मला ना कधी होतं, कधी उत्साह येतो नाही चला आता 1च राहिले. कधी कंटाळा सुद्धा येतो. मी स्वयंपाक करत असताना ईश्वर कधी मध्ये येणार नाहीत असं तर कधी होणार नाही ना. त्यांच्या चक्रात चालूच असतात, किचनमध्येच नाही तर पूर्ण घरात त्यांच्या चक्रात चालू असतात. असं एन्जॉय करत ना माझा स्वयंपाक हसून खेळून होऊन जातो.
अशा पद्धतीने माझी धपाट्याची रेसिपी पूर्ण झाली आणि ती मी आता दह्यासोबत शेअर करूही शकते. आमचं जेवण झाल्यानंतर लगेच ह्या आजी माझ्याकडे येऊन बसल्या त्या. म्हणजे त्यांच्या घरी पण कोणी नसतं. त्यांचा मुलगा हा ऑफिसला जातो आणि त्यांची सून ही काही कामानिमित्त बाहेर जात असेल, मला एवढं काही माहीत नाही. पण त्या जेव्हा माझ्याकडे येऊन बसतात ना, मग त्यांनी आपल्यापाशी बसायचं आणि आपण काम करायचं हे बरोबर नाही वाटत. माझं सगळं काम तसंच राहिलं होतं. म्हणजे अगदी फरशी पुसायची, झाडून काढायचं, भांडे वगैरे सगळं तसंच राहिलं होतं. पण ह्या आजी पण येऊन बसल्या होत्या, म्हणून चला म्हणलं आजीसोबत गप्पा मारता मारता ना आपलं बाजरीचं दळण तरी करून घ्यावं ना, म्हणजे काहीतरी काम होईल. सो मी ना ह्या आजीसोबत गप्पा मारता मारता बाजरीचं दळण करून घेतलं. चला म्हणलं असं मोकळं बसण्यापेक्षा ना काहीतरी काम तरी होऊन जाईल. ह्या हेतूने आजीच्या गप्पा आणि बाजरीचं दळण. त्या आजी मला म्हणतात की ना तू अशी निवांत का बसत नाहीस माझ्यासोबत. म्हणजे त्या माझ्याकडे 2 वेळेस आलत्या ना, तर मी दोन्ही वेळेस ना त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता काहीतरी काम करायचे. मागच्याच तर जेव्हा आल्या होत्या ना, त्या मला ना माझ्या आईने गावावरून शेंगा दिल्या होत्या भुईमुगाच्या. तर मी त्या आल्या होत्या तर मी त्या फोडत बसले होते, जेणेकरून माझं काही ना काही गप्पा मारता मारता काही ना काही काम होऊन जाईल. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा आपण म्हाताऱ्या माणसांशी गप्पा मारतो ना, म्हणजे आता मी ह्या आजीशी गप्पा मारते ना, एकदम मला ना माझ्या आजीची आठवण येते. म्हणजे ना ह्या आजीचे शब्द झालं किंवा माझ्या आजीचे शब्द झालं, काहीशे सारखे असतात आणि त्यांच्या त्या शब्दामुळे ना आपल्या शरीरात एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. मी ना म्हणजे मला ना एकदम तर माझ्या आजीचीच आठवण येते. गप्पा मारता मारता ना बाजरीचं दळण कधी झालं मला काही समजलंच नाही. नंतर ना त्या आजी बोलल्या की तुझं दळण तर करून झालं, आता तू बाकीची कामं आवर आणि खाली ये माझ्याकडे बसायला, मी एकटीच आहे. असं बोलून त्यांचा गोळ्यांचा पण टाइम झाला होता, म्हणून त्यानं निघून गेल्या. मग नंतर ना मी लागले होते माझ्या कामाला. म्हणजे माझी बरीचशी नाही, सगळीच कामं तशी राहिली होती. माझ्या घराची क्लिनिंग वगैरे सगळी तशीच राहिली होती. नंतर लागले मी माझ्या कामाला. आता ना हिवाळा सुरू झाला म्हणून ना मी ह्या जारमध्ये ना प्यायचं पाणी भरून ठेवत असते. म्हणजे ॲटलिस्ट आहे ना 5 ते 6 दिवस झाले की मी ह्यामध्ये प्यायचं पाणी भरून ठेवते. आज त्यातलं पाणी संपल्यामुळे ना चला म्हणलं आज ह्याला वॉश करून घेऊया. त्यामुळे हा जार आहे ना मला आज धुवायचा होता, जेणेकरून त्यामध्ये मी दुसरं पाणी टाकू शकते प्यायचं. मला आता ही पूर्ण भांडी घासून घ्यायची होती, त्यामुळे ना माझा हा ड्रेस खराब झाला असता, त्याच्यामुळे मी ॲप्रन घातलं. आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय ना रेड कलरचा नॅपकिन, तो मी की हँड पुसण्यासाठी म्हणजे हात पुसण्यासाठी डीमार्टमधून घेतला होता. आणि जी ब्लॅक कलरची पिशवी आहे ना एका साईडला, तर ती पिशवीत आहे ना मी तिथे कचरा जमा करते. म्हणजे किचनमध्ये सगळं काम आवरलं ना की मग तो एकदम कचरा डस्टबिनमध्ये नेऊन टाकायचा. आणि त्या लाल कलरच्या नॅपकिनला वॉश करून आहे ना मी जवळजवळ 5-6 दिवस झालं वॉश केलं नाही. त्यामुळे मी ते वॉश करण्यासाठी ना गरम पाण्यात मला ते वॉश करायचं होतं. तर गरम पाण्यात मी त्याला साबण नाही लावत, कारण ते एकदम सॉफ्ट आहे ना त्याच्यामुळे. आणि तुम्हाला एक बॅड न्यूज सांगू का, माझं मोबाईलचं टेम्परेचर एकदम हाय झाल्यामुळे ना व्हिडिओ अचानक बंद पडला, व्हिडिओ ऑनच होत नव्हता. त्यामुळे सॉरी. मी नेक्स्ट म्हणजे जो व्हिडिओ आहे ना किचनच्या क्लिनिंगचा, तो मी फुल व्हिडिओ नाही घेऊ शकत, कारण टेम्परेचर हाय झाल्यामुळे ना कॅमेरा आणि फ्लॅशलाईट ऑन होऊच शकत नव्हता. मोबाईल आहे ना थोडासा कूल झाल्याच्या नंतर चला म्हणलं तुमच्यासोबत आहे ना मी माझ्या ककडीची वेल शेअर करते. आणि
आय एम व्हेरी हॅपी. 1.5 महिन्यापूर्वी मी जी ककडीचं बी लावलं होतं ना, बघा ही ककडी कशी आली आहे. मला ना ते बघून मनाला खरंच सुकून भेटते. मला असं हॅपी फील होते. कारण आहे ना 1.5 महिन्यापासून मी त्याची काळजी घेते. त्याला व्यवस्थितरित्या पाणी घालते. 1.5 महिन्यापासून मी त्या म्हणजे ना ते आपण एखाद्या प्लॅन्टची कशी काळजी घेतो अगदी तशी मी काळजी घेतली आणि आता मला त्याचं कुठेतरी फळ भेटते. चला मग आता दुपारचा 3रा पारचा चहा मी माझ्या सासऱ्यांना बनवून देऊन मी मस्तपैकी सोनपापडी एन्जॉय करते. आणि आजचं माझं काम झालं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.